नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी बघणार आहोत महत्त्वाच्या. हाऊ डज द स्टॉक मार्केट वर्क्स, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणकोणतं प्रत्येक गोष्टीचं एक स्ट्रक्चर असतं ऍक्च्युली, आणि त्या स्ट्रक्चरच्या बेसवर ती ऑर्गनायझेशन किंवा ती सिस्टीम वर्क करत असते. सो स्टॉक मार्केटची सिस्टीम वर्क करण्यासाठी कोणकोणत्या ऑर्गनायझेशन काम करतात इंडियन गव्हर्नमेंटच्या अंडर, किंवा कोणकोणत्या सिस्टीम्स काम करतात, आणि पूर्ण स्टॉक मार्केट अलाइन आणि व्यवस्थित कसं चालतं हे आज आपण बघणार आहोत. आणि इंडियामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या, भारतामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या ऑर्गनायझेशन आहेत, इंडियन गव्हर्नमेंट कसं सपोर्ट करतं स्टॉक मार्केटला किंवा कसं रेग्युलेट करतं, आणि ती सिस्टीम कसं काम करते ते आज आपण बघणार आहोत. खूप महत्वाचं लेक्चर आहे, एंडिंग पर्यंत बघा. सो सुरुवातीला बघूया आपण सर्वात महत्वाच्या काही ऑर्गनायझेशन आहेत, त्या म्हणजे फर्स्ट म्हणजे सेबी. सेबी कसं काम करते बघूया. सेबी म्हणजे काय बघूया आपण. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे काय, तर हे सेबी पूर्णपणे मार्केट रेग्युलेट करण्याचं काम करते. नेक्स्ट बघूया इक्विटी एक्सचेंज. इक्विटी एक्सचेंज काय असतात, एनएससी आणि बीएससी ते बघूया. त्यानंतर डिपॉझिटरीज काय असतात, एनएसडीएल आणि सीडीएसएल ते सुद्धा बघूया. ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन ज्या आहेत ते स्टॉक मार्केट रन करण्यासाठी महत्वाच्या आहेत, आणि याच्या बेसवर स्टॉक मार्केट रन होतं. याच्या बेसवर प्रत्येक इन्व्हेस्टर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. याच्या बेसवर सगळं स्टॉक मार्केट रेग्युलेट होतं, आणि ही सिस्टीम अशी या सगळ्या ऑर्गनायझेशनच्या बेसवर काम करते. आता डिटेल्स मध्ये बघूया. फर्स्ट बघूया सेबी. व्हॉट इज सेबी. सेबी काय आहे, तर द सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबी. सेबीचं काम काय आहे, रेग्युलेटर ऑफ द सिक्युरिटी अँड कमोडिटी मार्केट इन इंडिया ओन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता आपले शेअर्स सेक्युअर आहे की नाहीये हे प्रत्येकाला क्वेश्चन पडतो. तर सेबी ही अशी ऑर्गनायझेशन आहे इंडियन गव्हर्नमेंटच्या अंडर काम करते, आणि आपल्याला मार्केटमध्ये आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सेक्युअर ठेवण्याचं काम करते. ते म्हणजे सेबी. सेबीचं काम आहे रिटेल इन्व्हेस्टर प्लस सगळ्या इन्व्हेस्टर्सची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सेक्युअर करण्याचं काम. आता रेग्युलेटिंग स्टॉक एक्सचेंज अँड सिक्युरिटी. स्टॉक एक्सचेंज म्हणजे कोणते, तर बीएसई बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मेनी मोर एक्सचेंजेस आहे परत. तो त्यांना सेक्युअर करण्याचं, रेग्युलेट करण्याचं. स्टॉक ब्रोकर, जे ब्रोकर्स असतात, फॉर एक्झाम्पल अपस्टॉक आहे, झिरोदा आहे, मेनी मोर, आयसीआयसीआय डायरेक्ट आहे, त्या सगळ्यांवर वॉच ठेवण्याचं. काही इलिगल ऍक्टिव्हिटीज काही होत आहेत का, त्या सगळ्यांचं वर्क व्यवस्थित चालू आहे का नाही, हे सगळं बघण्याचं काम सेबी करते. सो आपले सगळ्या गोष्टी सेक्युअर आहे बिकॉज ऑफ सेबी. सेबीमुळे आपलं मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट सेक्युअर आहे. देन फ्रॉड, काही फ्रॉड होत आहेत का ते सुद्धा चेक करण्याचं काम सेबी. अनफेअर ऍक्टिव्हिटीज काही होत आहेत का, आणि ऑडिट करणं प्रत्येक ऑर्गनायझेशनचं, म्युच्युअल फंड्सचं, सगळ्या स्टॉक्स एक्सचेंजचं सगळ्यांचं ऑडिट व्यवस्थित आहे का, फायनान्शियल स्ट्रक्चर व्यवस्थित आहे का, सगळ्या गोष्टीवर वॉच असतो सेबीचा. सो आपल्या लाईफमध्ये जसे पोलीस असतात सपोर्टिव्ह प्रोटेक्टिव्ह आपल्याला, तसंच सेबी हे स्टॉक मार्केटमध्ये प्रोडक्टिव्ह आणि सपोर्टिव्ह आहे. सो नेक्स्ट बघूया आपण. आता सिक्युरिटी एक्सचेंज काय असतात बघूया आपण. आता सिक्युरिटी एक्सचेंज काय आहे, तर फॉर एक्झाम्पल मला शेअर घ्यायचे आहे, तर मला एक्झाम्पल टाटा मोटर्सचे शेअर घ्यायचे, तर मी डायरेक्टली टाटा मोटर्सकडे शेअर्स घ्यायला जाऊ नाही शकत. सो मला काय करावं लागतं, माझं जे डिमेट अकाउंट आहे त्याच्या थ्रू मला ऑर्डर्स टाकावं लागते, आणि ऑर्डर्स कुठे प्लेस होते, तर एक्सचेंजवर प्लेस होते, स्टॉक एक्सचेंजवर. तर महत्वाचे इंडियातले 2 स्टॉक एक्सचेंज आहे. दॅट इज फर्स्ट थिंग. आता इथे यामध्ये स्टॉक एक्सचेंज प्रोव्हाइड अ प्लॅटफॉर्म फॉर इन्व्हेस्टर अँड ट्रेडर्स टू बाय अँड सेल द सिक्युरिटीज. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये प्लॅटफॉर्म एक्सचेंज हे एक प्लॅटफॉर्म क्रिएट करतं, त्या थ्रू आपण
बाय आणि सेल आपले शेअर्स करू शकतो. सो आता बघूया आपण कोणते एक्सचेंज आहे. एक म्हणजे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि सेकंड म्हणजे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता बघूया आपण BSE. आता BSEचं काय काम आहे बघूया आपण. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज is the oldest financial exchange, okay, in Asia, which offers high speed trading into customer, located in Mumbai. आपण सर्वांनी बघितलेलंच असेल न्यूज मध्ये म्हणा किंवा डायरेक्टली. सो लोकेटेड इन मुंबई, इस्टॅब्लिश इन 1875. ओल्ड एक्सचेंज आहे. 1875 मध्ये हे इस्टॅब्लिश झालेलं एक्सचेंज आहे. इट इज द लार्जेस्ट एक्सचेंज विथ 504,039 म्हणजे 5,439 लिस्टेड कंपन्या एप्रिल 2020 मध्ये BSE मध्ये होता. आणि याचा जो इंडेक्स आहे सेन्सेक्स आहे. आता सेन्सेक्स काय बघणार आहोत. हा एक इंडेक्स आहे. नेक्स्ट बघूया व्हॉट इज NSE. आता NSE काय आहे तर हे सेकंड एक्सचेंज आहे. याला म्हणतो आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज. नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे लीडिंग स्टॉक एक्सचेंज आहे इंडियातलं. लीडिंग स्टॉक एक्सचेंज आहे. लोकेटेड इन मुंबई. हे सुद्धा मुंबईमध्ये लोकेटेड आहे. फाउंडेड इन 1992 1992 पासून स्टार्ट झालेला आहे. आणि जवळपास 2000 कंपन्या NSE मध्ये लिस्टेड आहे. आणि याचा जो इंडेक्स आहे तो आहे निफ्टी. याचा जो इंडेक्स आहे तो आहे निफ्टी. आता आपण नेक्स्ट बघूया डिपॉझिटरीज. डिपॉझिटरीज म्हणजे काय ते बघूया. डिपॉझिटरीज म्हणजे त्याच्या अगोदर आपण बघूया नेमकं डिपॉझिटरी काय असतं आणि त्याचं फंक्शन काय असतं, ते काम कसं करतं. तो अगोदर काय व्हायचं, जेव्हा आपल्याला शेअर्स खरेदी करायचे त्यावेळेस आपल्याला शेअर सर्टिफिकेट मिळायचं. आणि शेअर सर्टिफिकेट हे आपल्याला आपल्या ऍड्रेसवर, आपल्याला जेव्हा आपण शेअर खरेदी करतो त्या ऍड्रेसवर यायचं. त्यामध्ये 15 ते 20 दिवसाचा कालावधी जायचा. सो डिपॉझिटरीज कडे आता आपले डीमेट फॉर्म मध्ये इंटरनेटमध्ये आपले शेअर्स डिपॉझिट असतात, त्याला म्हणतो आपण डिपॉझिटरी. सो आपले नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड इंडियामध्ये 2 डिपॉझिटरीज आहे. एक आहे NSDL आणि दुसरा आहे CDSL, सेंट्रल सर्व्हिस डिपॉझिटरी लिमिटेड. या डिपॉझिटरीज मध्ये आपले जे शेअर्स आहे ते डिपॉझिट असतात. आणि आपण जोपर्यंत आपले शेअर्स कोणीही विकू शकत नाही, जेव्हा वेळेस आपण सेलचं बटन दाबतो तेव्हा आपल्याला CDSL कडून किंवा NSDL कडून एक OTP येतो आणि त्यानंतरच ते शेअर सेल होतात. म्हणजे एवढी सिक्युरिटी शेअर मार्केटमध्ये आहे की आपल्याशिवाय कोणीही आपले शेअर सेल करू शकत नाही. सो हे झालं डिपॉझिटरीचंच काम की जे आपले शेअर डिपॉझिटरीकडे जमा असतात. तो नेक्स्ट बघूया ब्रोकर. आता स्टॉक ब्रोकर काय असतं तर ब्रोकरचं काम काय आहे. ब्रोकर इज अ समवन हु बाय और सेल स्टॉक्स अँड बिहाफ ऑफ इन्व्हेस्टर और ट्रेडर. फॉर एक्झाम्पल ब्रोकर आपल्याला एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून देतात ज्या थ्रू आपण आपले शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतो. आता ब्रोकर्स कोणकोणते आहे इंडियामध्ये तर झिरोदा आहे, अपस्टॉक आहे, मोतीलाल ओसवाल आहे, ICICI डायरेक्ट आहे. तर हे सगळे ब्रोकर आहे. आता ब्रोकर कसा चूज करावा की ज्याचे चार्जेस कमी असतील, वार्षिक चार्जेस जे असतात ते कमी असतील, त्यानंतर ब्रोकरेज चार्जेस कमी असतील किंवा झिरो असतील, असे सुद्धा काही ब्रोकर आहे. सो आपला ब्रोकर कमीत कमी चार्जेस घेणारा आणि छान प्लॅटफॉर्म, ऍप्लिकेशन, वेबसाईट आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारा असावा. त्यामुळे या 2-4 गोष्टी महत्वाच्या चेक करून आपण ब्रोकर सिलेक्ट करू शकतो. देन बघूया इन्व्हेस्टर.
इन्व्हेस्टर काय असतो, तर इन्व्हेस्टर म्हणजे आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारे सगळे पीपल्स. सो इन्व्हेस्टरच्या कोणकोणत्या टाइप्स असतात ते बघूया आपण. तर 4 टाइप असतात इन्व्हेस्टरच्या. एक म्हणजे रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणजे स्मॉल पीपल, म्हणजे लाईक यू अँड मी, म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर, इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. नंतर हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल. हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजे ज्यांचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग आहे, 100 करोड 500 करोड, त्याला आपण म्हणतो हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल. आता सेकंड जो आहे तो आहे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये ऑर्गनायझेशन आहे, फक्त इंडियाच्या बाउंड्रीजमध्ये ज्या ऑर्गनायझेशन आहे की ज्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्याला म्हणतो आपण डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे DII. आणि त्यानंतर ज्या भारताबाहेरच्या इन्स्टिट्यूट आहे, भारताबाहेरच्या ज्या कंपनीज आहे की ज्या स्टॉक मार्केटमध्ये, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्याला म्हणतो आपण FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. हे 4 टाइप आहे. एक आहे रिटेल इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर, आणि त्यानंतर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आता बघूया आपण मार्केट टायमिंग. तो हे झालं इन्व्हेस्टर विषयी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी. तो आपल्याला आतापासून प्रॉपर लक्ष देऊन एक एक व्हिडिओ बघायचा आहे आणि स्टडी पण स्टार्ट करायचा आहे. सो काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला तर तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करू शकता, दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि काही डिस्कस करायचं असेल अबाउट मार्केट, सो यू कॅन कॉल मी. सो इट्स अबाउट. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी बघूया की ज्या हळूहळू आता आपला स्टडी स्टार्ट झालेला आहे. सो काही क्वेश्चन असतील तर मला विचारू शकता तुम्ही. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.